वळूया पुढल्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्या सगळ्याच ठिकाणची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। अनेक ठिकाणी मतदान केंद्र आता सज्ज आहेत। ठाण्यामध्ये नेमकी कशी स्थिती आहे याचा आढावा घेतलाय कुणाल भोईटे यांनी। पाहूया। 20 मेला ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आणि मतदार राजांनी मतपेटीत बंद केलेली मतं जी आहेत ती मंगळवारी 4 जूनला उघडणार आहेत। आणि नेमकं काय मतदार राजांनी या मतपेटीत बंद केलेला आहे त्याचा निकाल 4 जूनला बाहेर पडणार आहे। मी सध्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे आणि 1000हून अधिक कर्मचारी जे आहेत त्या मतमोजणी प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे 650हून अधिक पोलीस कर्मचारी देखील या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये असणार आहेत, तैनात असणार आहेत। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस दल देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। एकूण 176 फेऱ्यांचं हे संपूर्ण मतमोजणी असणार आहे आणि या संपूर्ण मतमोजणीमध्ये 3 तासामध्येच हा निकाल हाती येण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना आहे। राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के म्हणजेच आनंद दिघे यांचे 2 शिष्य मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। आता मतदार राजांनी मतदान पेटीमध्ये बंद केलेले आपली मतं कुणाच्या पारड्यात पडतायत, कोण नेमका या ठाण्याचा ठाणेदार होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।